वेलकम है दोस्तों, आज के ब्लॉग में आप सभी का गणेशोत्सव का ब्लॉग है। आज फिर से पहले भी आप लोगों ने गणेशोत्सव की वीडियो देखी थी। हमारे अगल बगल में सभी ने गणपति जी बिठाए थे। ये हमारे सामने के घर का गणेशोत्सव का वीडियो है। विसर्जन से पहले होती है सत्यनारायण की कथा। आज के वीडियो में आप लोग सुनोगे महाराष्ट्रियन भाषा में सत्यनारायण की कथा। जी, जिसको समझ आती है महाराष्ट्रियन भाषा में सत्यनारायण की कथा, आ जाओ सुनते हैं। येऊन जमिनीवर पडला। नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला। त्यावेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, महाराज आपण शोक का करता? संन्याशाने जो आपला शाप दिला आहे त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे। तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ, म्हणून आपले म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होते। असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला, महाराज मी जे आपल्या जवळ खोटे बोललोय त्या अपराधांची क्षमा करा। असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधुवाणी अतिशय संन्यासी साधुवाण्याला म्हणाला, शोक करू नकोस, मी सांगतो ते तू माझ्या पूजनाविषयी परांगमुख आहे व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले। स्तुती करू लागला व साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेला ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप हे जाणू शकत नाही। हे प्रभू, हे आश्चर्य आहे। तुझ्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे, मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करावं, मी यथाशक्ती आपले पूजन करेन। मी आपणास शरण आलो आहे, माझे रक्षण करा, माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे। असे साधुवाण्याचे भक्ती भावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले व नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले तर पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली दिसली व त्या सत्याच्या कृपेने सर्व मला मिळाले। असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवासह सत्याचे यथासंग पूजन केले व सत्याच्या कृपा प्रसादाने आनंदी झाले व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेले। नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी। असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारे तो दूत नगरात गेला व साधुवाण्याच्या बाजूली नौका त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधुवाणी नावाड्याचा हा काय चमत्कार असे म्हणून विचार करू लागला। नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली, सती जाण्याचा निश्चय केला। धार्मिक व सज्जन असा तो साधू आणि भार्येचा मुलीचा अशा प्रकारचे चरित्र पाहून अति शोकाने संतप्त झाला व सत्यनारायणाने नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे। नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्याचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले। तेव्हा दिनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, साधो तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पती दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला आहे। हे साधू, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल, यात शंका नाही। कलावतीने आकाशवाणी ऐकली व तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनाचा तिच्या दृष्टीस पडला। नंतर कलावती आपला इतिहास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता? मुलीचे हे वाक्य ऐकून साधुवाणी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्याचे पूजन केले व नंतर साधुवाणी धन व बांधव यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा सत्याचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्याचे सत्यलोकात गेला। या ठिकाणी चौथा अध्याय पूर्ण झाला। हरे नमः हरे नमः हरे नमः। श्री सत्यनारायण प्रभु महाराज की जय। जरूरी नहीं होगा, इसको रहने दो ऐसे ऊपर। में प्रथा क्या है मालूम है? अभी बताता हूँ। प्रथा क्या है, पुरुष जो रहता है वो पूजा करे, जो गर्ल रहती है वो उधर कथा करते करते उधर स्वयंपाक करना, जेवण बनवणं आणि ती तिकडल्या साईडला ती तिची पूजा आणि ती नंतर त्यावेळेस थोड़ा हिंदी में भी बोलो। सॉरी थोड़ा नहीं, पूरा। जो पुरुष रहता है पुरुष पूजा करे, जो स्त्री रहती है वो घर का नैवेद्य बनाए, इधर सुनते सुनते वो उधर नैवेद्य बनाए। कपल वो उठ सकती है, वो जाके नैवेद्य बना सकती है, उसके साथ वो उधर उसका किचन में वो पूरा भगवान की कथा सुनते हुए वो प्रसाद बनाएगी और वो प्रसाद इधर भोग लगाएगी, बाद में दोनों मिलके आरती करेंगे। ये प्रथा है, ठीक है? तो इसलिए गठबंधन दोनों का सिर्फ वो शादी के टाइम में वो कैसा रहता है, उस टाइम में बैठे रहते हैं, सब लोग रहते हैं उस टाइम, नहीं तो भगवान ने गांठ बांध दिया, अभी क्या गांठ बांधे? वो बता। अभी मेरे घर पे मैं सत्यनारायण की पूजा करता हूँ,
कभी मेरी बीवी बैठती ही नहीं, निकल जाती है वो पूजा, वो भगवान का प्रसाद बनाती रहती है। जरूरत नहीं है मेरे हिसाब से। हम लोगों के इधर तो नहीं है। हमारे अभी यहाँ आपके इधर जो जोड़ा बैठता है ना वो बैठ ही रहता है और लोग करते हैं घर में। नहीं, बहुत लोगों के इधर नहीं करते। हाँ, अभी हमारे यहाँ तो जरूरी पूजा में जो बैठा है तो वही बैठेगा। सत्यानारायण की कथा में जरूरी रहता है। नहीं, जरूरी रहता है। अभी बच्चे बिच्चे हो जाने के बाद गोपा बांधवांनी प्रसाद भक्षण केल्यावर आनंदी झाले। राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अति दुःख झाले। त्या राजाचे 100 मुलगे व धनराजांनी सर्व संपत्तीचा नाश पावले। हे सर्व सत्यांच्या कृपेने झाले असेल असे राजाला वाटले व त्या ठिकाणी गोपांनी सत्यांचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला। नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्या सहभक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यांचे पूजन केले। त्यामुळे हा अंगध्वज राजा धन व पुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व यालोकी लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला। हा सर्व लाभ सत्यांच्या पूजनामुळे झाला। म्हणून सर्वांनी सत्यांचे पूजन अवश्य करावे। जो कोणी अति दुर्लभ असे सत्यांचे व्रत करतो व फल देणारे अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यांच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री झाला असेल त्याला दुःख द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो। जो भयभीत झाला असेल तो सत्यांच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो। इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यांच्या नगरात जातो। ऋषी हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो व हे सत्यांचे व्रत तुम्हाला सांगितले। जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा, जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा। अधीन चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे, तेरे अलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा। त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा पूज्यात्मनामा प्रकृती स्वभाव। पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। या आठवीचा महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वर राशी। शिवचंद्र मोहरी फणींद्र माता मुकुटी धरारी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझो भज कोणतारी। आते हे परिवेश धारो मर्तस्यावसुग्रे आविक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदीति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। नहीं वर्षात બધા લઈ मोरया